शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. डॉक्टर सगळ्यांना सांगत असतात की भूमी महाजन यांच्या तब्येतीच्या बाबतीत नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी आपण काही एक्सपेरिमेंट्स केले. म्हणूनच मी मगाशी मुद्दामच डॉक्टर म्हणून या भानुशाली वकिलांना घेऊन गेलो आणि घेऊन गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनाही ती ओळखत नाही. मला तर वाटलंय की फक्त भूमी महाजन या आकाश महाजनला ओळखत नाहीत, म्हणूनच मी त्यांना घेऊन गेलो. तो म्हणतात की मग त्या तर त्यांनाही ओळखलं नाही, म्हणजे भूमीने वकिलांना देखील ओळखलेलं नाही आहे. तेव्हा आता इथे डॉक्टर म्हणतात की हो बरोबर आहे, त्यांच्या बाबतीत असं काही घडलं ना की त्यांना आयुष्यातल्या काही गोष्टीच आठवतात. म्हणजे त्यांना त्यांचं कुटुंबच आठवतं आहे, त्यांना त्यांची बहीण भाऊ त्यांचं कॉलेजचं शिक्षण इतकंच आठवतं आहे, बाकी पुढची सगळी पाटी त्यांची कोरी आहे. मग आता डॉक्टरांना सगळेजण विचारू लागतात की नेमकं हे सगळं काय आहे आणि याला कसं बाजूला करता येऊ शकतं. त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात की मी आता तुम्हाला सगळं सांगतो. भूमी महाजन यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट झाली आहे, ते म्हणजे त्यांचा पार्शल मेमरी लॉस झाला आहे. तेव्हा आकाश म्हणतो की काय, हे पार्शल मेमरी लॉस म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे भूमीला काही लोक आठवत आहेत तर काही नाही आठवते, हे कसं असू शकतं? तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की हो असं असूच शकतं. मेंदूच्या बाबतीत आपण काहीही सांगू शकत नाही आणि मेंदूचं अजून काय काय होऊ शकतं आणि कुठले आजार असतात ह्याचं अजूनही मेडिकल सायन्सलाही पत्ता लागलेला नाही. पण आपल्याला आता या बाबतीत विचार करावा लागेल आणि म्हणूनच आता त्यांना पार्शल मेमरी लॉस झाला इतकं तर आपण सांगू शकतो. तेव्हा मग आता त्यांना आकाश विचारतो की आम्हाला नेमकं असं समजेल अशा भाषेत सांगा ना की नेमकं काय घडलं आहे ते. तेव्हा मग आता तो म्हणतो की मला तरी हे आठवत नाही आहे की असं कसं घडू शकेल, कारण तिच्या बाबतीत असं कसं घडेल याचा विश्वासच बसत नाही आहे डॉक्टर. तेव्हा मग आता माधवराव म्हणतात की हो आम्हालाही एक्झॅक्टली तेच म्हणायचं आहे, जरा आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही सांगाल तर बरं होईल. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो सांगतो. तुम्हाला जिगशॉ हा गेम माहिती आहे का, जिगशॉ पजल? तेव्हा आता इथे रागिनी मात्र विचार करू लागते की हे सगळं काय आहे. तेव्हा माधवराव उत्तर देतात की हो काही तुकडे असतात, ते तुकडे एकत्र करून पझल तयार होतं, बरोबर ना? त्यावेळेला तर डॉक्टर म्हणतात की हो बरोबर, असंच घडलं आहे भूमी मॅडमच्या बाबतीत. त्यांच्या मेमरीमधले काही तुकडे मिसिंग आहेत, तर ते तुकडे आता वेगळे झालेले आहेत आणि ते एकत्र करण्याची आपल्याला गरज आहे. तेव्हा मानसी म्हणते की मग आपण त्यांना सांगितलं तर, म्हणजे जर आपण भूमीला सांगितलं की तिचं लग्न झालं आहे किंवा माझं लग्न झालं आहे आणि अशा काही गोष्टींबद्दल तर. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की नाही आपण असं करू शकत नाही, कारण ते त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत रिस्की ठरेल, त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि कदाचित त्यांच्या मेंदूवर ताण येऊन त्यांचं ब्रेन हॅमरेज देखील होऊ शकतं, म्हणूनच आपण ही रिस्क घेऊ शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो. तर इथे आता पौर्णिमा आणि रागिनी दोघीही खुश असतात, कारण त्यांना तर भूमीचा वीक पॉईंटच सापडलेला असतो. त्यानंतर मग आता मानसी म्हणते की आपण काय करायचं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता आपण सुरुवातीला एक काम करूया, ते म्हणजे मॅडम तुमचं आणि पौर्णिमा मॅडमचं लग्न झालं आहे हे त्यांच्या डोक्यात हळूहळू घातलं पाहिजे आणि त्यानंतर मग त्यांना जसं जमेल, त्यांच्या मेंदूला जेवढं झेपेल तेवढं सत्य आपण त्यांना सांगत जाऊया, म्हणजे कसं आहे की याचा त्यांच्यावरही ताण येणार नाही. तेव्हा माधवराव म्हणतात की यांचं लग्न आपल्याला कसं सांगावं लागेल किंवा काय करावं लागेल. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की हो ते आपण बघूया आणि वेळेनुसार ठरवूया. आता आकाशला डॉक्टर म्हणतात की तुम्हाला एक मदत करायची लागेल. तेव्हा मग आकाश म्हणतो की बोला, भूमीला बरं होण्यासाठी जे काय आहे ते मी करायला तयार आहे. डॉक्टर म्हणतात की मला माहिती आहे तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारची मदत करू शकता. आता मदत हीच आहे की भूमी यांना त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही फक्त 2-3 दिवस तरी त्यांच्यासमोर अजिबात येऊ नका. हे ऐकल्यावर आता आकाशला खूप वाईट वाटू लागतं, त्रास होतो. त्याचं डोक्यात आता दुखायला लागतं आणि त्यालाही त्रास होऊ लागतो. आता तो बाजूला होत त्याला अथर्व सावरतो. रागिनी विचार करते की वा काय भारी गेम झाला आहे, भूमी शुद्धीवरही येऊनही काही उपयोग झाला नाही. खरं तर माझं सगळं कटकारस्थान हे भूमीला माहिती आहे, पण ती शुद्धीवर येणार नाही म्हणून तिला कोणाला काहीही सांगता येणार नाही आणि असं म्हणूनच आता रागिनी भरपूर निर्धास्त असते. त्यानंतर सिस्टर आता भूमीला जेवण भरवत असते, मात्र ती खात नसते. तितक्यात आता माधवराव येऊन म्हणतात की भूमी बाळा असं कसं चालेल, मला द्या सिस्टर प्लीज, असं म्हणून ते आता तिच्या हातून ती वाटी घेतात आणि म्हणतात की भूमी बाळा चल खाऊन घे, तुला लवकर बरं वाटलं नाही तर तू डिस्चार्ज कशी घे, घरी कशी जाणार, चल लवकर खाऊन घे, असं म्हणून ते तिला भरवू लागतात आणि विचारतात की कशी आहे खिचडी. तेव्हा भूमी मान डोलावते. नंतर मग आता ते भरवत असताना भूमी विचारते की बाबा काय हो, मगाशी आपण सगळे इथे होतो तेव्हा त्या तिथे बाजूला उभ्या असलेल्या साडीमधल्या बाई कोण होत्या?
मी त्यांना विचारेन म्हटलं, पण माझं लक्ष जास्त केलं नाही, कारण आपण सगळे बोलत होतो ना. मला ओळखता नाही आलं त्या कोण आहेत त्या. मला सांगा ना जरा कोण आहेत त्या. तेव्हा आता माधवराव संभ्रमात पडतात. नेमकं काय सांगायचं हे त्यांना कळत नाही. ते म्हणतात की अगं त्या मॅडम आहेत, यांना हॉस्पिटलमधल्या मॅनेजमेंट बॉडीवर आहेत त्या. जवळजवळ ना तू वर्षभर या हॉस्पिटलमध्ये होतीस, म्हणूनच तुझी केस आणि तुला शुद्धीवर येणं हे म्हणजे या हॉस्पिटलसाठी अचिव्हमेंटच होती. म्हणूनच त्या इथे तुला भेटण्यासाठी आणि तुला बघण्यासाठी म्हणून आल्या होत्या. पण काय ना सगळ्या गडबडीत तुला सांगायचं राहूनच गेलं. तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो ना, माझं पण जास्त लक्ष गेलं नाही. पण बाबा खरंच खूप चांगल्या आहेत त्या. त्यांना सांगा की जर पुन्हा त्या मला भेटायला आल्या ना, तर मला त्यांची ओळख करून द्यायला आणि मला बोलायचं आहे, त्यांना थँक्यू बोलायचं आहे. असं सगळं आता इथे ती म्हणते आणि माधवराव विचार करतात की म्हणजे रागिनीला ती ओळखत नाही. आणि त्यानंतर मग आता भूमी ही पुन्हा जेवण करू लागते. आकाश हा पुन्हा घरी आलेला असतो आणि त्याच्या रूममध्ये येतो. भूमीचा फोटो बघून तो म्हणत असतो की भूमी, बघ ना हे सगळं माझ्या बाबतीत काय घडते. तुला भेटायचं नाही असं मला सगळ्यांनी सांगितलं आहे. तुझ्या मी समोर येऊ नये आणि त्याच्यामुळे तुला त्रास होईल म्हणूनच मला सगळ्यांनी घरी पाठवलं आहे. असं का घडेल आणि माझ्या बाबतीतच तुझ्यामुळे मला किंवा माझा तुझ्यामुळे कसा कोणाला त्रास होऊ शकेल मला कळत नाही. अगं भूमी, तू कसं विसरतेस हे सगळं की आपलं लग्न, आपण दोघं एकमेकांचे किती क्लोज होतो ते, आणि आता माझाच तुला त्रास व्हावा इतकं वाईट माझ्या आयुष्यात कसं घडतंय, असा आता तो विचार करू लागतो. आणि खरंच तुला कधी मी आठवणारच नाही आहे का आपण कोण होतो आणि काय होतो ते. तेव्हा ते मानसी येते आणि म्हणते की नाही भाऊजी, असं कधीच होणार नाही की ताई तुम्हाला आठवणार नाही आणि तुमचं प्रेम ती कसं विसरू शकेल. खरंच एक ना एक दिवस तरी ताईला नक्कीच तुम्ही आठवाल मला माहीत आहे, पण त्यासाठी थोडा वेळ वाट बघावी लागेल. तुमचं प्रेम असं ताई विसरू शकत नाही. आकाश आणि भूमी एकमेकांचे नेहमीच आहेत आणि कायम राहणार. ते दोघंही एकमेकांपासून कसे वेगळे असू शकतात. त्याला धीर देत असं म्हणत असते. पुढे ती म्हणते की जेव्हा मी या घरामध्ये लग्न करून आले तेव्हा तुम्ही माझे दीर कमी आणि तुम्ही माझे मित्र जास्त झालात. त्या नात्यानेच मी तुम्हाला सांगते की सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नका. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही ना, मानसी पण आता काहीच चांगलं नाही आहे. भूमी मला आठवत नाही आहे, हा माझा आताचा वर्तमान आहे. तेव्हा मानसी म्हणते की प्लीज असा धीर सोडून देऊ नका भाऊजी. तेव्हा तुमची स्थिती वेगळी होती तेव्हा भूमीने किती प्रेमाने तुम्हाला सावरून घेतलं होतं. तुम्हाला तिने खूप बरं केलं. आता यावेळेला तुमचीच वेळ आहे ती. मग आता तो म्हणतो की हे सगळं करण्यासाठी मला तिच्या समोर पण जाता येत नाही, याचं मला जास्त वाईट वाटतंय. सगळ्यांनी मला सांगितलंय की तिच्यापासून लांब राहायचंय आणि माझ्यामुळे तिला त्रास होईल ही कल्पना सहन होत नाही गं मला. तेव्हा मग आता मानसी म्हणते की भाऊजी, आपण आता असा विचार करूया ना की काहीतरी असं केलं पाहिजे जेणेकरून भूमिताईला तुम्ही आठवाल. तेव्हा तो म्हणतो की हे कसं शक्य आहे, मला तर तिच्या समोरही जाता येत नाही. तेव्हा मग ती म्हणते की एक आयडिया आहे माझ्याकडे, मी सांगू का तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो की बोल ना काय झालं. मग ती सांगते की आपण असं काहीतरी केलं तर, म्हणजे आकाश आणि भूमीच्या अशा काही आठवणी असतील ना ज्याने आकाशला भूमी आणि भूमीला आकाश आठवत असेल, मग अशाच काही आठवणी आपण ताईसमोर मांडल्या तर, आणि अशाच आठवणी आपण रिक्रिएट केल्या तर ताईला सगळं आठवेल. काय वाटतंय तुम्हाला. आता हे ऐकल्यावरती आकाश तर खुशच होतो. मानसीचा हात धरून म्हणतो की खरंच थँक्यू, तू खूप मोठी आयडिया दिली आहेस मला. खरं तर आता तू सिद्ध केलंस की तू माझी मैत्रीण आहेस आणि तू माझ्यासाठी खूप काही विचार करून बोलली आहेस. खरंच तू म्हणालेली आयडिया अगदी योग्य आहे. भूमीसमोर आता मला माझं मत मांडण्याची गरज नाही. भूमीसमोर अशा काही आठवणी नेल्या ना की तिथे माझी गरजच पडणार नाही. आणि भूमी, मी तुझ्यापर्यंत येण्यासाठी काही मला स्वतः येण्याची गरज नाही. माझी काही गोष्टी या तुझ्यापर्यंत पोचवल्या की तुला माझी आठवण येईल हे नक्की वाटतंय मला. कारण आपल्या भोवती श्वास कसा असतो, जो आपल्याला दिसत नाही पण आपल्या सोबतीच असतो, तसंच भूमी आणि तुझं माझं आहे. आपण एकमेकांचे श्वास आहोत. आता बघच मी तुझ्यापुढे माझी आठवण कशी नेऊन ठेवतो ते. आकाश खुश असतो आणि त्या दोघांचं हे बोलणं आता पौर्णिमाने ऐकलेलं असतं. रागिनी आणि अभिजित बोलत असताना रागिनी म्हणते की काय काय सांगतोस काय तू, तुला त्या आकाशने दम दिला आणि धमकी दिली. तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की हो ना, कालपर्यंत हा शांत असायचा आणि आज अचानक माझ्यावर ओरडायला लागला. मला तर असा राग आलेला ना त्याचा, असं वाटत होतं की त्याला धरूनच तिथल्या तिथे जमिनीत गाडून टाकू. तेव्हा मग आता रागिणी म्हणते की अरे बाळा शांत हो. आता या रागवण्याचा किंवा त्याच्या अशा वागण्याचा काही फरक होणार नाही, कारण आता नियतीनेच त्याचा मोठा खेळ केला आहे. नियतीने त्याच्या विरोधामध्ये असे फासे उलटवलेत की त्याला आता काहीही फरक पडणार नाही. आपण काही केलं तरी त्याचं काहीही होणार नाही, कारण कसं आहे आता भूमीची शुद्ध गेलेली आहे म्हटल्यावरती आता त्या आकाशची काय स्थिती झाली आहे आपल्याला माहिती आहे.
बघितलंस ना तो कसा झाला होता ते. अरे जेव्हा डॉक्टरांनी त्याला भूमीपासून लांब राहायला सांगितलं तेव्हा त्याची अवस्था बघितली ना कशी झाली. त्याला फिरत राहून दे भूमीच्या प्रेमामध्ये प्रेमवेडा होऊन. आपण दोघंही आता उद्यापासून नॉर्मली जसं ऑफिसला जायचं तसं जायचं आणि सगळं आपल्या ताब्यामध्ये करून घ्यायचं. मग आता रागिनी म्हणते की त्या आकाशला भूमीच्या प्रेमात केस वाढवून प्रेमवेडा होऊन फिरत राहून देत. आपल्याला काय फरक पडतोय? तो आता काही ऑफिसमध्ये लक्ष घालणार नाही. त्यावेळेला पौर्णिमा येते आणि म्हणते की नाही तुम्ही म्हणताय तसं काही होत नाही. तेव्हा मग आता रागिनी चिडून म्हणते की झालं आली ही विरजण टाकायला. काय ग तू विरजणाची वाटी घेऊनच फिरत असतेस का? नवरा आणि सासू जरा आनंदात दिसले की आली ही विरजण टाकायला. तेव्हा पौर्णिमा म्हणते कारण मी खरं ते बोलते म्हणून तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणताय तसं काही होणार नाही आहे. त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की तुला नेमकं काय बोलायचं आहे? अभिजित देखील विचारतो की काय बोलायचं आहे ते बोल लवकर. तेव्हा मग ती म्हणते की मगाशी मी मानसी आणि आकाशला बोलताना पाहिलं. दोघंजणंही काहीतरी बोलत होते आणि मानसी त्या आकाशला एक एक आयडिया देत होती. आता ती सगळं सांगितल्यावरती रागिनी आणि दोघांचेही चेहरे पडतात. मग आता रागिनी म्हणते की सांगू देत आयडिया, काही फरक पडत नाही. आपण त्या भूमीसमोर असं काही उभं करायचं ना की ज्याच्याने तिला त्रासच झाला पाहिजे. आकाश जे काही करेल त्याचा उपयोगच होणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे. पौर्णिमा तिला म्हणते की म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय करणार आहात तुम्ही? रागिनी म्हणते की पौर्णिमा तुझ्या हातात कशी नेहमी विरजणाची वाटी असते तशी या रागिनीच्या डोक्यांमध्ये आयडियांचे बॉक्स असतात. त्याच्यामुळे एक एक आयडिया वापरून रागिनी तिचं सगळं प्रूव्ह करतच असते असं सगळं ती म्हणते. त्यानंतर आता सकाळी भूमीला जाग येते आणि उठल्यानंतर ती नेहमीप्रमाणे देवाला नमस्कार करते आणि त्यानंतर तिची नजर बाजूला जाते. तिला मोगऱ्याचा वास यायला लागतो. आता त्या वासानेच ती प्रसन्न झालेली असते. ती बाजूला बघते तर तिथे मोगऱ्याची वाटी असते. आता ती वाटी हातात घेते आणि त्याचा सुवास घेऊ लागते. त्यानंतर इथे आता त्या वासानेच तिला प्रसन्न झाल्यासारखं झालेलं असतं. आकाश बाहेरून हे सगळं काचेतून बघत असतो आणि ते पाहून त्याला खरंच खूप बरं वाटत असतं. तो फिंगर क्रॉस करून असतो भूमीला सगळं आठवू दे म्हणून. भूमी विचार करते की इथे कोणाला माहिती आहे की मला मोगऱ्याची फुलं आठवतात. पुढच्या भागामध्ये आता सिस्टरला आकाश जिलेबी देतो आणि म्हणतो की हे तिला द्या, हे तिला नक्की आठवेल. तितक्यातच आता इथे भूमी हे आकाशला म्हणते की तुझं काय चाललंय काय? पहिल्या दिवसापासून तुझी नाटकं बघते मी. मला इम्प्रेस करण्यासाठी तू काय काय करण्याचा प्रयत्न करतोय. आता जर लक्षात ठेव माझ्या समोर आलंस ना तर बघ मग काय करेन मी. चल निघ इथून असं म्हणून ती त्याला जोरात धक्का देते आणि त्याच्या हातातली जिलेबी सांडते. तेव्हा आता आकाश सायकल राणी असा नेहमीप्रमाणे आवाज देतो आणि त्यानंतर तिच्याकडे जाऊन तो तिला जसा पूर्वी आकाश होता वेडसर तसं करून दाखवतो आणि म्हणतो की मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेल, तू पण माझ्या गळ्यात हातात असं मंगळसूत्र घाल ना. असं म्हटल्यावरती त्याच्याकडे बघतच राहते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.